नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका विथ गणेश ब्लॉग. सो आज आहे वटपौर्णिमा स्पेशल. तर आत्ता जस्ट आंघोळ वगैरे झालेली आहे आमची. रेडी झालेलो आहे ऑफिससाठी आणि वटपौर्णिमा आहे. पाया पण पाया 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 पडत नाही. हा पाया पडलं पाहिजे, पाया पडलं पाहिजे. कळलं कळलं. हा आज वटपौर्णिमा असल्यामुळे तथास्तु कालिके तथास्तु. आणि होप सो संध्याकाळी मला गिफ्ट मिळेल. हो हो, आम्हाला काय गिफ्ट मिळणार आहे? प्रत्येक गिफ्ट हे यांनाच काय द्यायचे असतात, आपल्याला काय मिळतं का नाही? तुम्हाला गिफ्ट असणार आहे हो हो पुरणपोळी. हो 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 हो. आता मी निघतोय ऑफिसला, लेट झालाय. कॅब माझी वाट बघत असेल. आय गोईंग. बाय बाय. सो आता आपली तयारी आज कशी होणार आहे आणि वटपौर्णिमा आपण कशी साजरी करणार आहे ते तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता हे ऑफिसला निघालेले आहेत. सो नंतर आपली देवपूजा, त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी, त्याच्यानंतर पूजा. ॲक्च्युली टायमिंग पण तसा दिलेला आहे. टायमिंग 11:30 टायमिंग आहे पूजेचा. सो फटाफट आपल्याला आवरून पूजेसाठी पण जायचं आहे. तर आपण लवकरच भेटूया. तर आता आपली देवपूजा झालेली आहे, थोडीशी कामं पण आपली झालेली आहे आणि आता नैवेद्यासाठी आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे आज. सो आपण आता तयारीला लागूया आणि त्याच्यानंतर पूजेसाठी पण तयारी करायची आहे. पूजेचं सामान वगैरे सगळं रेडी करायचं आहे. सो आपल्याला त्याच्यासाठी पटापट रेडी करावं लागेल. स्वयंपाकाची तयारी, नैवेद्याची तयारी, त्याच्यानंतर पूजा विधी, सगळं सामान रेडी करायचं आहे. सो आपण पटापट रेडी करूया. आज पुरणपोळी बनवायची आहे. कैवल्यला, माझ्या मुलाला खूप आवडते पुरणपोळी. सो त्याच्या आवडीमुळे पण मी खूप एक्साइट असते पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी करायला. पाणी आपण ठेवलेलं आहे कुकरमध्ये. ते पाणी जरा गरम झालं पाहिजे, म्हणजे उकळेपर्यंत असं गरम झालं पाहिजे. आणि आपण ही डाळ आपण धुवून घेतली आहे. अर्धा किलो डाळ आहे. सो आता आपण ही डाळ शिजायला टाकूया कुकरमध्ये. 5 ते 6 शिट्टीमध्ये होऊन जातो. सो आता आपण पुरणपोळीची डाळ, चण्याची डाळ आपण लावलेली आहे कुकरला. 5 ते 6 शिट्टीमध्ये होऊन जाईल. तोपर्यंत आता चहा करूया आपण, कारण की आता उपवास आहे, थोडीशी एनर्जी पाहिजे. तर चहा करूया आता. मंडळी, चहा टाईम. आता आपण चहा घेऊया आणि पटकन आपण फटाफट पूजेची तयारी पण करूया, कारण की आपल्याला फक्त 12:30पर्यंतच वेळ आहे. पूजेचा विधी काळ हा 11:30 ते 12:30पर्यंतच आहे. सो आता फटाफट चहा घेऊया आणि आपण तयारीला लागूया पूजेसाठी, कारण की पहिल्यांदा पूजा करून यायची आहे मला पटकन. सो त्याच्यामुळे आता आपण रेडी होऊया पूजेसाठी. तर आता माझी तयारी तर झालेली आहे आणि आता आपण पूजेसाठी ताट रेडी करतोय आपण. सो फटाफट आपण रेडी करूया आणि पूजेसाठी खाली जाऊया. तुम्हाला नक्की दाखवेन मी पूजा वगैरे कशी होते आमच्या सोसायटीमध्ये. आपलं ताट रेडी आहे.
आणि गजरा आमच्या आगोने काल आम्ही ठेवला होता. सो आता आपण इथे वडाची पूजा करायला आलो आहोत. इथे आपले चालू आहेत, नंबर भरपूर लागलेले आहेत आणि या आमच्या सगळ्या सोसायटीमधल्या मेंबर्स आहेत. हे आमचे मेंबर आहे सगळ्या. आपण इथे चालू आहे पूजा. तर आपण पण नंबर लावलेला आहे. आता जेव्हा नंबर येणार आपला तेव्हा आपण चालू जाऊ. हाय करा, हाय करा. सगळ्यांचं चालू आहे, सगळे बिझी आहेत कारण की 12:30 टायमिंग आहे. साडीचं पदर वगैरे ते होतं ना तिथे पूजा करून घेऊया. सोसायटीच्या मेंबर आहेत. आमच्या खास मेंबर आहेत सगळ्या आमच्या सोसायटीमधल्या. सर तुम्हाला कसा वाटतो आमचा ब्लॉग वगैरे बघायला? छान वाटतं, तुम्हाला? खूप छान वाटतं, मजेशीर. तुमच्या दोघांचं तर खूप छान. काकू आमच्या खरंच बिकर काकू, तुम्ही पण आमचे ब्लॉग बघताच तर कसं वाटतं तुम्हाला आमचे फोटोज रील वगैरे बघायला? छान वाटतं, मस्त. तर अशा तऱ्हेने आपली वटपौर्णिमा पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळे आता सध्या पूजेचं आणि फोटो सेशनचं सगळं चालू आहे. आता तुम्ही म्हणाल की लास्ट टाइम तुम्ही फोटोशूट केलं होतं, वटपौर्णिमा तुझी झाली होती. सो फायनली आपली वटपौर्णिमा पूजा झालेली आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की पहा आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.